श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, श्रावण आला की आपल्याला सुवासिनी वाढायची घाई असते, परंतु माझा सगळा महिना असाच जवळपास निघून गेलेला आणि शेवटी मग मला सुवासिनी वाढण्यासाठी योग आला. तर सुवासिनी म्हटलं की आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक आला. मग आता पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता, परंतु माझा महिनाभराचा उपवास असल्यामुळे मला काही 5 सुवासिनी बोलून जेवू घालणं शक्य नव्हतं, कारण करायला मी एकटीच होते आणि महिना जवळपास संपत आलेला आणि महिन्यापासूनचा उपवास, त्यामुळे थोडासा मला त्रास होत होता. म्हणून मग मी 5 सुवासिनी न बोलवता एकच सुवासिनी बोलवायचं ठरवलं. पण माझे 5 सत्यनारायण सुद्धा झालेले होते. मग त्यामुळे मी ठरवलं की सुवासिनीसोबत जर जोड्या बोलवल्या तर माझं सत्यनारायणाचं सुद्धा जेवण होईल. या हिशोबाने मग आहोंच्या मित्राला एक आणि आमच्या काका काकूंना एक, अशा 2 जोड्या मी जेवायला बोलवल्या. मग आता पुरणाचा राडा घातलेलाच होता. मग पुरण एकीकडे आटवून घेतलं, कारण शिजून वगैरे झालेलं होतं, परंतु साखर टाकल्यानंतर ते पातळ होतं, त्यामुळं त्याला थोडंसं आटवत बसावं लागलं. आणि तोपर्यंतच मग मी आधी भात लावून घेतलेला आणि पुरणाला आटवत मग मी कढीला फोडणी घातली. तर आमच्याकडे आम्ही पुरणाची कढी म्हणतो, तर काही भागामध्ये सार किंवा आमटी पण म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. छानपैकी चिंचेची पुरणाची कढी माझी फोडणी टाकून झालेली होती. तोपर्यंत मग मी भज्याचं पीठ कालून घेतलं आणि भजेसुद्धा टाकायला सुरू केले. परंतु भजे काही माझे गोल होतच नव्हते, कारण ती कांदा भजी होती, मग त्याच्यामुळं त्याला काही गोल शेप येत नव्हता. पण जसा काही शेप पडला त्या पद्धतीनं मग मी भजे करून घेतले. तोपर्यंत पोळ्यांसाठी पीठ रेस्ट करायला ठेवलेलं होतं, ते छान मुरलं आणि मग पोळ्या करायला घेतल्या. आणि अशा पद्धतीने मग पुरणाच्या पोळ्या माझ्या बनवून झाल्या. तर थोडंसं पुरण म्हटलं की आपल्याला सुरुवातीला टेन्शनच येतं आणि अशा कार्यक्रमाचं जेवण म्हटलं की मग मीठ किती पडलं ह्या गोष्टीचं टेन्शन. मग जोपर्यंत आपले पाहुणे खाणार नाहीत तोपर्यंत आपल्याला काही टेस्ट कळणार नाही. पण जेव्हा त्यांनी कॉमेंट्स दिला की स्वयंपाक छान झालं, तेव्हा कुठं मला थोडंसं बरं वाटलं आणि मग छान त्यांना जेवू घातलं. आणि त्यानंतर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मग भैयांना आणि काकांना दस्ती टोपी आहोंनी दिली. आणि माझ्या ज्या सुवासिनी होत्या त्यांना मी साडी, ब्लाऊज पीस आणि आपलं ओटीचं सामान हे सगळं म्हणजे त्यांना दिलं, कारण मला जोडींचं पूजन करायचं होतं. आणि साडीसुद्धा म्हणजे खूप काही भारीची नाही, पण जशी जमेल तशी मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पद्धतीने मग माझ्या सुवासिनींचं सुद्धा पूजन झालं. म्हणजे माझी श्रावणातली सुवासिनी पण झाली, सत्यनारायणाच्या पूजेच्या जोड्या पण जेवून झाल्या. आणि गुरुवार होता, कारण मंगळवार आणि शुक्रवार मला जमलंच नव्हतं, त्यामुळं मी गुरुवारी सुवासिनी वाढून घेतलेल्या होत्या. आणि गुरुवार असल्यामुळं ताईंचा मुलगा पण त्याला पण बोलवलेलं होतं, त्यामुळं महाराज सुद्धा माझ्याकडे जेवायला आले म्हणायला काहीच हरकत नाही. तर ह्या पद्धतीनं माझा श्रावणातल्या सुवासिनीचा कार्यक्रम झाला. तर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये निश्चितच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर